राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान देण्यात आलं नाही। सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांना स्थान न दिल्यानं आता चर्चा रंगल्या। 2025 ला समितीमध्ये स्थान मिळालेले शेलार यंदा मात्र समितीमधून बाहेर आहेत। अशा पद्धतीने महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांना यंदा स्थान देण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे सध्या चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नसल्याचं सध्या पाहायला मिळतं। या सगळ्या प्रकारावर आशिष शेलार यांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? बरोबर कल्याणी, राज्य सरकारकडून पद्म पुरस्कार समिती ही करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आपण बघतो सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना या समितीमध्ये स्थान हे दिलं गेलेलं नाही आहे। आपण बघतो मागची जी समिती होती 2025 मध्ये, त्यामध्ये आशिष शेलार यांना यांचं या पद्म पुरस्कार समितीमध्ये नाव होतं, पण आत्ताची जी पद्म पुरस्कार समिती आहे त्यामध्ये आशिष शेलार यांना या समितीमधून वगळलं असं समजलं जातं आहे, कारण की त्यांच्या या समितीमध्ये नाव नसल्याचं जे निर्णय जो अहवाल आहे तो म्हणजे निर्णय आहे तो या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आणि त्यामध्ये आपण बघतो आशिष शेलार यांच्या या पद्म पुरस्कार समितीमध्ये स्थान न गेलं। आशिष शेलार हे सांस्कृतिक मंत्री असून त्यांचं या ठिकाणी स्थान नाही, पण मागच्या आपण बघतो जेव्हा समिती स्थापन केली गेली होती त्यामध्ये आशिष शेलार यांचं नाव नव्हतं, पण अद्यापही आपण बघतो आशिष शेलार यांच्याकडनं कोणती स्टेटमेंट आलेली नाही आहे। त्याने आपण बघतो या ठिकाणी आशिष शेलार काय बोलणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की जे पद्म पुरस्कार आहेत आपण बघतो बहुमोलाचा मान आहे आणि त्यामध्ये आशिष शेलार यांचं नाव हे या ठिकाणी नाही आहे, त्यांना या समितीमध्ये स्थान हे दिलं गेलेलं नाही आहे। त्यामुळे आशिष शेलार आता काय यावरती बोलते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, खरं तर ही समिती जाहीर करण्यात आली। या समितीमध्ये सध्या नेमकी कुणाकुणाची नाव आहेत? नक्कीच आपण बघितलं ही समिती जाहीर करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये आपण बघितलं जयकुमार जितेंद्र सिंह रावल, हसन मुश्रीफ, दादाजी भुसे, उदय सामंत, पंकजा मुंडे, अदिती तटकरे, शिवेंद्रराजे भोसले या 7 जणांचं या ठिकाणी नाव हे करण्यात आलेलं आहे। आणि मागची समिती होती त्यामध्ये देखील आपण बघितलं आशिष शेलार यांचं नाव होतं, पण आत्ताची समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यामध्ये आशिष शेलार यांचं नाव वगळलं गेलं। त्याचबरोबर अजून 2 नाव होती ती देखील या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत। पण आपण महत्त्वाचं बघितलं तर आशिष शेलार हे सांस्कृतिक मंत्री आहेत आणि त्यांचं या ठिकाणी महत्त्व देखील आहे, पण आपण म्हणतो पद्म पुरस्कारामध्ये त्यांची जी समिती स्थापन केली गेलेली आहे त्यामध्ये आशिष शेलार यांचं स्थान हे दिलं गेलं नाही आहे। नक्कीच पद्म पुरस्कारांच्या समितीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचंच खरं तर नाव नाहीये, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता आशिष शेलार नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मनोज, धन्यवाद माहितीसाठी।